नमस्ते एव्हरीवन. आपणा सर्वांचं सस्नेह स्वागत आहे दापोली किनारा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण मस्त अशी एक टेस्टी आणि हेल्दी रेसिपी बनवणार आहोत. जी भाजी खायला लहान मुलं नकार देतात त्याच भाजीपासून आपण एक खूप छान रेसिपी आज बनवणार आहोत. त्यासाठी बघा, मी इकडे 4 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत. मूग डाळ, चना डाळ, तूर डाळ आणि मसूर डाळ. इथे मी समप्रमाणात 4ही डाळी घेतलेल्या आहेत. डाळ आपण आपल्या आवडीनुसार आपण घ्यायची. गॅस चालू करूया. भांड्यामध्ये जिरं घेऊया. 2-1 चमचे तेल घेऊया. 4ही डाळी स्वच्छ धुवून पाण्यामध्ये 1 तासभर भिजत ठेवल्या होत्या. तेलामध्ये जिरं परतून झाल्यावर 1 छोटा चमचा हिंग घालूया. 1 उभा चिरलेला कांदा घालूया. कांदा मस्त असा गुलाबी रंगावर परतून घेऊया. 1 चमचाभर ठेचलेलं आलं लसूण घालूया. कांद्यामध्ये आलं लसूण छान परतून घेऊया. कांदा छान गुलाबी रंगावर परतून झालाय. आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊया. ते 2 चमचे घरचा लाल तिखट मसाला घालूया. 1 चमचाभर गोडा मसाला घालूया. 1 लहान चमचा हळद घालूया. 1 चमचा मिरची पावडर घालूया. आता मसाले कांद्यामध्ये छान परतून घेऊया आपण. आता 2 चमचे दही घालूया या मसाल्यामध्ये आणि छान असं मसाला आणि दही छान परतून घेऊया. हे बघा, कांदा, दही आणि मसाले खूप छान असे एकजीव परतून झालेले आहेत. आता आपण यामध्ये 1 टोमॅटो चिरून घेतलेला आहे तो घालूया आणि कांद्यासोबत टोमॅटो सुद्धा सॉफ्ट होईपर्यंत छान असा परतून घेऊया. आता आपण या परतलेल्या मसाल्यामध्ये थोडं गरम पाणी घालूया आणि तेल सुटेपर्यंत पुन्हा हा मसाला छान असा परतून घेऊया आणि झाकण ठेवूया म्हणजे टोमॅटो लवकर सॉफ्ट होतील. हे बघा, मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे आणि टोमॅटो सुद्धा छान असे सॉफ्ट झालेले आहेत. हे बघा, मसाला खूप छान असा तयार झालेला आहे. आता आपण यामध्ये बघा पालक आपण घेतलेला आहे चिरून, तो या मसाल्यामध्ये घालूया. पालक स्वच्छ धुवून घेतला आणि त्यानंतर हा चिरून घेतलेला आहे. आता आपण हा पालक सगळा मसाल्यामध्ये घालून घेऊया. खूप स्वादिष्ट अशी डाळ पालक बनवून तयार होणार आहे. आता पालक खूप छान असा परतून घेऊया या मसाल्यामध्ये. बघा, मसाला आणि पालक छान असा एकजीव करून घेऊया. हे बघा, पालक आणि मसाला छान एकजीव परतून झालेला आहे. आता आपण यामध्ये डाळी घालून घेऊया. बघा, 1 तासभर आपण ही डाळ भिजत ठेवली होती. आता ती डाळ आपण सगळी त्या पालकमध्ये घालून घेऊया. आता आपण ही डाळ आणि पालक छान मिक्स करून घेऊया. आता डाळ आणि पालक छान मिक्स करून झालेली आहे. आता आपण डाळ भिजत ठेवली होती ना, ते पाणी सुद्धा आपण या भाजीमध्ये घालूया. आणि हे बघा, बाजूला आपण गरम पाणी केलेलं आहे. ते गरम पाणी आता आपण या डाळ पालकमध्ये घालून घेऊया म्हणजे स्वादिष्ट डाळ पालक आपली लवकर बनून तयार होईल. डाळ पालक आपल्याला किती घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार पाण्याचा वापर इथे आपण करायचा आहे. चवीनुसार मीठ घालून घेऊया. आता आपण कुकरला झाकण लावूया आणि 2 शिट्या करून घेऊया म्हणजे आपला डाळ पालक पूर्णपणे शिजून तयार होईल. हे बघा, कुकरच्या 2 शिट्या आपण करून घेतलेल्या आहेत आणि डाळ पालक आपला पूर्णपणे असा शिजून तयार आहे. बघा, खूप छान मी घट्टसरच इथे ठेवलेला आहे. आपल्याला किती घट्ट आणि पातळ हवा आहे त्यानुसार आपण इथे पाणी वापरू शकतो. बघा, खूपच स्वादिष्ट अशी डाळ पालक रेसिपी आपली बनून तयार आहे. भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर, कशाबरोबरही ही डाळ पालक अगदी स्वादिष्टच लागते. तुम्ही या पद्धतीने ही डाळ पालक नक्की करून बघा. अगदी लहान मुलंसुद्धा आवडीने खातील इतकी स्वादिष्ट डाळ बनून तयार होते. आणि तुम्हाला रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा
आणि ही स्वादिष्ट आणि हेल्दी रेसिपी तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, ही नम्र विनंती. ही डिलिशियस आणि हेल्दी रेसिपी डाळ पालक आपली तयार आहे. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीनं नक्की बनवा. तुम्हालासुद्धा ही डाळ पालक खूपच आवडेल. थँक्यू.